देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धुळ्याच्या पिंपरनेरमध्ये बाळंतपणानंतर महिलेचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांची रात्री हॉस्पिटलवर दगडफेक। खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या एका 25 वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना पिंपळनेर येथे घडली आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा जीव गेल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी देगाव येथील ग्रामस्थांनी हॉस्पिटलवर दगडफेक केली। तसेच दोषी डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी रात्री उशिरापर्यंत पिंपळनेर पोलीस ठाण्यात शेकडो नागरिक जमले होते। पूनम सोन्या अहिरे वय 25 राहणार देगाव असे मृत महिलेचे नाव आहे। या महिलेला बाळंतपणासाठी पिंपळनेर बस स्थानकाजवळ असलेल्या डॉक्टर राहुल तावडे यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पूनम यांनी एका मुलीला जन्म दिला, मात्र प्रसूतीनंतर काही वेळात त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली। प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीनं पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून पूनम यांना मृत घोषित केले। या घटनेची माहिती समजताच देगाव येथील ग्रामस्थ आणि नातेवाईक हॉस्पिटल बाहेर जमा झाले। डॉक्टरांनी वेळेवर आणि योग्य उपचार न केल्यामुळे हा मृत झाल्याचा आरोप करत काही संतप्त तरुणांनी हॉस्पिटलवर दगडफेक केली। गर्दी पांगवण्यासाठी पिंपळनेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते पिंपळनेर परिसरातले आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी पिंपळनेर येथे दिगाव्यावरनं पूनम सोनू अहिरे ही व्यक्ती डिलिव्हरीसाठी धुळे आपल्या पिंपळनेर सिव्हिलला सकाळी 11 वाजता आली होती। तर तिथं सिव्हिल मधल्या डॉक्टरांनी सांगितलं की खूप क्रिटिकल कंडिशन आहे, तुम्हाला धुळे किंवा नंदुरबार जावं लागेल, पण त्याच्या आधी तुम्ही तावडे हॉस्पिटलला तात्पुरती ट्रीटमेंट घेण्यासाठी जा असं म्हणून त्यांनी तावडे हॉस्पिटलकडे रेफर केलं। आणि तावडे हॉस्पिटलला गेल्यानंतर तावडे डॉक्टरांनी ॲडव्हान्स पेमेंट त्यांच्याकडनं 20,000 रुपये घेतले, तोपर्यंत त्याला हात लावलं नाही। आणि 20,000 घेतल्यानंतर तिच्या मिस्टरला त्याने सांगितलं की ब्लड कमी आहे, तू सटाण्याला जा आणि ब्लड घेऊन ये। तर ब्लड घेण्यासाठी तो व्यक्ती सटाण्याला गेला, परंतु तो तिकडनं येण्याच्या आधीच इकडची जी डिलिव्हरीची प्रोसेस आहे डॉक्टर तावडेने ती करून टाकली। आणि त्या डिलिव्हरी करत असताना तिला जी चुकीच्या पद्धतीने त्याने ते स्टेटमेंट केले असेल, त्याच्यामुळे तिच्या त्या डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये बाळ सुखरूप जिवंत आहे, पण माता जी होती ती दगावलेली, ती मयत झालेली। आणि ही घटना नातेवाईकांना, तिच्यासोबत तिची सासू होती, आई होती, सासरे होते आणि लहान भाऊ आणि तिचा मिस्टर सुद्धा होता, पण त्यांना डॉक्टर तावडेंनी 5 वाजता सांगितलं की म्हणजे हा जो पेशंट आहे याला रेफर करतो मी, धुळेला घेऊन जा असं सांगितलं। पण वास्तविक तो पेशंट जागेवरच तावडे हॉस्पिटलमध्ये मयत झालेला होता। ही एकदम म्हणजे इन्सानियतला कायमा फासणारी घटना आहे। आणि ही घटना तावडे हॉस्पिटलमध्ये ही पहिल्यांदा नाही, ही 7वी ते 8वी घटना आहे तावडे हॉस्पिटलमध्ये। याच्या आधी त्याने अनेक मातांचे आणि बालकांचे बळी घेतलेले, त्याच्यामुळे आज पिंपळनेर परिसरातील सर्व मानव, सर्व समाज एकत्रित होऊन या जे मयत झालेले त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा आणि जी आई मयत झाली तिला तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आंदोलन करीत आहेत। आणि सर्व आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे, जोपर्यंत तावडे हॉस्पिटलच्या विरोधात रीतसर फौजदारी गुन्हे दाखल होत नाही, मर्डरचा गुन्हा दाखल होत नाही आणि तावडे डॉक्टरांना अटक करून इथं आणत नाही, तोपर्यंत सर्व मुलीचे म्हणजे मयत झालेल्या चे नातेवाईक आणि सर्व सामाजिक संघटना, पंचक्रोशीतील सर्व समाज इथं पोलीस स्टेशन पिंपळनेरला उपस्थित आहे। तर या अशा नराधम म्हणजे डॉक्टर नाही, तो दैत्य असुर आहे, त्याने अनेक लोकांचे जीव घेतलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर कार्यवाही व्हावी ही विनंती। धन्यवाद। मनीषा ज्ञानेश्वर सोनवणे सर, आमची केस 11 वाजता तावडे डॉक्टरांच्या दवाखान्यात आली होती। तर त्यांनी डिलेवरी म्हणजे तिला कळा वगैरे आल्या दवाखान्यात, तुझं रक्त वगैरे बिगर असं म्हणजे रक्त तिला चढवायच्या पहिलेच तिला डिलेवरी करून टाकली। त्याची डिलेवरी झाल्यानंतर तिला पेशंटला चक्कर आले, चक्कर आल्यानंतर तिला मग टेचर वगैरेवर पण काही टाकलं नाही ते सरांनी, तिला ब्लड पण डिलेवरी झाल्यानंतर तिला ब्लड चढवलं।
ते लगेच तिला कळा चालू झाल्या छातीमध्ये, तर तिला लगेच सिव्हिलला घेऊन जा, धुळ्याला ॲडमिट करावं लागेल असं त्यांनी तात्काळीत सांगितलं की घेऊन जा. तर त्यांनी सांगितलंच नाही की पेशंट इतकं सिरियस होऊन गेलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की तिथं ॲडमिट करावं लागेल, धुळे सिव्हिलला होऊन तिथं सुभाष भामरे तिकडे ॲडमिट करावं लागेल असं सांगितलं त्यांनी. मग परत ते सांगायच्या ताई की आमच्या आशा वर्कर येऊ द्या, उमऱ्याच्या आशा वर्कर आल्याशिवाय आम्ही हलणार नाहीत. मग ते तरी पण ते तिथं डॉक्टरांकडे इकडे सिव्हिलला पाठवलं त्यांनी, तात्काळित पाठवलं. तेव्हा मयत झालं होतं का ताई? हो, मयत झाली होती Confirm मयत झालं हो, होतं का? आणि तरी मयत झाल्यावर त्यांनी त्यांनी पाठवलं. बरं, तुम्ही तेवढ्यात आता ते लगेच प्रसार होऊन गेले तिकडे, आम्हाला तिकडे सिव्हिलला जाऊ दिलं. तेवढ्यात ते इकडे दवाखाना वगैरे लावून लगेच निघून गेले. डॉक्टर तावडे, तुमचं काम काय होतं? आशा वर्कर म्हणून उमऱ्याला आहे सर मी कार्यकर्ती. ही घटना किती वाजता माहिती पडली? 4 वाजता डिलिव्हरी झाली सर. 4 वाजता डिलिव्हरी नंतर मग त्यांनी 4:30 पावणे 5ला त्यांनी ब्लडचं हे लावलं. ती जी मुलगी आई आहे, सासू होते, सासरे होते, पती होते, म्हणजे की तिला धुळ्याला हलवावं लागेल म्हणे सिव्हिलमध्ये याच्यामध्ये. हो, चांगली आहे, अजून चांगली आहे. तिला पटकन तुम्ही ॲम्ब्युलन्समध्ये हलवा. थंडी झाली बुवा ती मला माझा तर नाही शाळेत